सर्वांचे नेते आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर, तसेच कंधार तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील गोरबाण, शहर अध्यक्ष मयूर शाहकार नळदकर, युवा कंधार तालुका आघाडीचे अध्यक्ष आमचे सहकारी साईनाथ माळगेजी, तसेच व्यासपीठावर आबूभाई, तसेच इतर मान्यवर समोर खुर्च्या घ्या. साऊंड सिस्टीम स्टेजच्या डाव्या बाजूला स्पेस आहे, झाड खुर्च्या इकडे लावून घ्या. बांधवांनो, ज्या व्यक्तीने माझ्या अगोदर आपलं मत व्यक्त केलं, एक महाराष्ट्रात सामाजिक चळवळीत काम करणारी संघटना म्हणजे देवा ग्रुप आहे. एक 8 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं. संभाजीनगर येथील देवा ग्रुप फाउंडेशनचा अध्यक्ष, मराठवाडा निरीक्षक, त्यांनी या लोहा कंधारमध्ये बरेच शाखा ओपन केल्या. ते माझे मित्र सतीश कुबडे आहेत. बांधवांनो, या लोहा कंधारमध्ये नव्हे संबंध नांदेड जिल्ह्यात एक सामाजिक चळवळीत देवा ग्रुपची वेगळी ताकद आहे. बांधवांनो, ज्या नेतृत्वाला त्या संघटनेने स्वीकारलं आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खेद तयार झाला की बाबा आता कुठेतरी बदलाव निश्चित आहे, यासाठी त्या संघटनेमध्ये 18 जातीचे मुलं काम करतात. त्यांनी एक निश्चय केला, मनामध्ये एक दृढ केला की बाबा आता कुठेतरी आपण एक सुशिक्षित उच्च शिक्षण घेतलेला उमेदवार होऊ लागलेली 2024 ची निवडणूक, या रिंगणामध्ये इतर उमेदवारांना पाहता या प्रस्थापित घराने शाहीमधले उमेदवार बाजूला सारून एक शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला उमेदवार आपल्या समोर निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही विचार घेऊ, एक कामाची प्लूट लावून ठेवू. आम्ही मतदारसंघामध्ये गेली 2-3 महिन्यापासून फिरत आहोत. बांधवांनो, गावगाड्यांना वाडी तांड्याला मतदार एक आशेने वाटत आहे. देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून कुठल्याच गोष्टी या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या विकासाच्या आजही प्रश्न तेच आहे. आणि तुम्ही गेली 75 वर्ष केलं का या मतदारसंघामध्ये? या मतदारसंघाचा कायापालट करायचा असेल, बांधवांना आपल्याला यावेळेस नवीन करायला लागेल. एक 18 फुटीला घेऊन चालणारे उमेदवार समजा महाराष्ट्रात झालं तर देशभरात 4-5 राज्यांमध्ये सरांचं काम अगदी नेटाने केलं. कोण्याही जिल्ह्यात जा, कोण्याही तालुक्यात जा, सणचे कार्यपद्धतीत आहे. कसलीही अडचण करू द्या, चेहऱ्याचा विषय केला, कामाचा विषय केला, उमेदवाराचा विषय केला, ते तराजूमध्ये एक माप असतो. आमचा उमेदवार तराजूच्या मापात ठेवा आणि दुसरा उमेदवार दुसऱ्या मापात तराजूच्या ठेवा आणि माफ करू बघा. आमचे 50 काम बघा, त्याचं एक काम बघा. सेवादल शक्ती पार्टीचे पक्षप्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर, या लोहा कंधारची निवडणूक पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे. निवडणुकीला सामोरं जात असताना आपणही आमचा केंद्रबिंदू बनून आणि सर्वसामान्य जनतेवर विश्वास ठेवून निवडणूक लढवत आहोत. या वेळेची निवडणूक ही आपली अस्मिता, आपला स्वाभिमान आहे. हे आपण विसरता कामा नये. प्रस्थापित धनधान्य मंडळी या सर्वसामान्य जनतेला विकत घेऊन होते. या जनतेला काय लागते? मागाने तुमच्या लोहा कंधारची आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये चर्चा आणि विकल्या जात आहेत म्हणून आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये तुमची चर्चा आहे. आपलं अस्तित्व का काही सुजाण नागरिक आहेत
थोडा मोठा समजला कुठंतरी भूलथापाचा थापा मारायचा 1 वर्षापासून झालेल्या कामाचा एका लोकांना माहिती असताना कुठेतरी त्याला पुनरावृत्ती देण्यासाठी कुठेतरी जनतेचा वातावरण करण्यासाठी हे सोहळे चालू आहे. हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. जास्तीचं म्हणून एवढं बाबा सांगतो या वेळेची निवडणूक एक पूर्ण ताकदीने आपण आतापर्यंत अतिशय मावळ आदरणीय धनेश्वरांच्या पाठीमागे ठाम उभं राहून या ठिकाणी एवढं इच्छा करून मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. धन्यवाद गुंडे साहेब. लोहा तालुक्याचे सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि गोविंद आकुंडे यांनी आपलं मत त्या ठिकाणी प्रखर शब्दामध्ये मांडलेलं आहे. कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ताच असतो. अतिशय बुलंद तोफ त्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर प्रल्हाद पाटील गोरवाल कंधार तालुका अध्यक्ष त्यांना अशी विनंती करतो त्यांनी आपले मत त्या ठिकाणी व्यक्त करावे. प्रल्हाद पाटील गोरवाल. आदरणीय व्यासपीठ व शिवाय जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख प्राध्यापक म्हणून धोनी सर, या ठिकाणी पत्रकार बांधव व माता भगिनी मित्र, मी काय जास्त वेळ घेणार नाही. हे जे काही पाथर्डी लोक आता निघाले त्यांना संपवण्यासाठी टोटल विस्थापित हो मग कुठल्याही समाजाचे असते, मराठा समाजाचे असतील तर कुठल्याही समाजाचे असतील, समाजाचा विषय घेऊ नका. समाजाचा विषय न घेता सर्वांनी एका कोप्याने होऊन आपण सर्वांशी आशीर्वाद द्यावा. अतिशय मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी माननीय प्रल्हाद पाटील गोरवाल आपले मत मांडलेले आहेत. त्यानंतर मुंडेवाडी येथील मुख्य अध्यक्ष अर्जुन मुंडे यांना अशी विनंती करते त्यांनी आपले मत त्या ठिकाणी व्यक्त करावे. अर्जुन मुंडे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दोन्ही मुख्य अध्यक्ष सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आता मित्रांच्या भाषेत सर्व इतर पुढे गेला मित्र तू काही राहणार आमच्या गावाला जाऊन घे सकाळी. आता येतो कोणाच गेलो गेलोच नाही तुझ्यावर टेका काय आमच्या नावाला तुझं एक बाप आलेलं पाहिजे नंतर बघितलं शेवकर राहणार त्यालाही बघितलं मग भविष्याला त्यालाही बघितलं आपल्या जवळ त्याला सोडून गेलं असं का व्हायला काय तुम्ही पडाले असं करू नका. आपल्यातला माणूस आहे जवळच आहे रोज फिरणार आहे गलीत फिरते खेळत फिरते तालुक्यात फिरते कुठेही फिरते. आमचे यांचे 2000 लोक जमत आहेत. गोपीनाथराव मुंडे एक दिवस काठ बांधून गेले इथे आमची बरोबर मुंडेचं काम करत 2009 पासून यायचंच फायदा कोणता आमदार नाही खासदार नाही कोणती सभा नाही काहीच नाही. इथे बऱ्याच जणांना म्हणजे ओळखते आहे मी धोळीचं शेतामध्ये कुठे सगळ्या वेळेस चालू आहे. तर असं करू नका. एक दिवस आशीर्वाद द्या. आपल्याच माणूस आहे सगळ्यांना सांग तुम्ही बघितला त्यांनी काय म्हणजे हे बी बघितलं. आता दुसरं काही कोणत्या देण्याच्या भाषेत केलेलं नाही कुठं एवढं त्याच्यामुळं काही नाही माझे 2 शब्द सांगितलं. भाषण करता येत नाही परंतु आपल्या मनातल्या भावना या ठिकाणी अतिशय भावनिक पद्धतीनं मुंडेवाडी येथील गटामुख्य अध्यक्ष अर्जुन मुंडे यांनी मांडलेला आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हैदरबाई यांना अशी विनंती करतो त्यांनी सुद्धा ह्या भव्य अशा जनसमुदायाला आपलं मार्गदर्शन करावं.
त्यांच्याशी आपले मत मांडावे. हैदरबाई सामाजिक कार्यकर्ते. इस जलसंघ के सदर जनाब मल्लाल साहब और इस सेवा जनशक्ति पार्टी के सर्व और इंसान को इंसान की तरह कैसा रहना पड़ता है इंसानों को, ये सीख सिखाने वाले हमारे मनोहर जी धोने सर और इस मंच पे पधारे हुए अबू भाई और सभी मेरे साथी और सामने जो ये जन सैलाब यहाँ पे उमड़ा है, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए अपनी दौलत रखता हूँ। दोस्तों साथियों, ये फुलवेल मुझे अच्छी तरीके से जानता है, मैं का हिस्सा हूँ जो पंडित साहब के पास बहुत दिनों से काम किया हुआ। आप जानते हैं कि हमने जैसा कि अभी वक्ता ने कहा कि हम सिर्फ सब कुछ उनके देखें। अली जनाब ढोंगे साहब, इनको 35 साल अंदर बनाए, उनके बाद उनके साथी रोहिदास राव चौहान, इनको 10 साल बनाया। उसके बाद सिकलेकर साहब को बनाया, उसके बाद शंकर रमना जी को भी बनाया, उसके बाद में सिंधे साहब की बारी आई और उनको भी 1 महीने के अंदर संसद में आने के बाद अवतार बनाया गया। दोस्तों बुजुर्गों साथियों, मैं आपसे दरखास्त करना चाहता हूँ कि हमको सबसे पहले सिकलीकर साहब ने 150 रुपए देके हमारा वोट लिया और जब से चल के आज तक पैसे से वोट खरीद कर पूरे पब्लिक को गुमराह करने की कोशिश की जा रही है। तो ये सिलसिला आप खत्म कर दीजिए। सिर्फ और सिर्फ जो इंसान हमारे शहर की, हमारे गांव की, हमारे तालुके की जो तरक्की कर सकता है, ऐसे ही आदमी को चुके जाना चाहिए। और वो हमारे धोने सर ये राजनीति के आज नहीं है, बहुत पुराने खिलाड़ी है। सेवा संगठन पहले अध्यक्ष है और मैं इनको पहले से अच्छा जानता हूँ, लेकिन बुखाते अभी इस पार्टी जो सेवा जनशक्ति पार्टी हुई है, इनसे मैं मिला। आपको मालूम है आपल्याला माहित आहे की मी भागलपुराचा आहे आणि भागलपुरामध्ये धोंडगे साहेबांनी जवळपास 35 वर्ष आमदार आणि पक्ष खासदार असं राज्य केलेलं आहे, परंतु कंधारचा विकास कधी झाला नाही होता। त्याच्यानंतर ते जे आमदार आले त्यांनी काही केलं नाही आणि विशेष म्हणजे कंधारचे सगळ्यात जास्त नुकसान सिकलीकर साहेबांनी केलं, कोणाला केलं नाही। का तर मी सांगतो तुम्हाला की आपल्या कंधारच्या पुरावर लोहा तालुका त्यांनी केला आणि जे आपले कंधारचे वैभव होते, जसं माळेगाव यात्रा आहे, ती माळेगावाच्या दोह्यामध्ये त्याच्यानंतर कंधार विधानसभा मतदारसंघ होता, तो कंधार विधानसभा मतदारसंघ आता लोहा मतदारसंघ झालेला आहे। जेव्हा त्यावेळेस घोड्यावर बसून आमच्या अर्ज दाखल केला होता कंधार, परंतु आज ही अवस्था आहे की आपल्याला दोह्याला तो अर्ज पडावा। तर हे दादा क्षेत्रफळाच्या मानाने कंधार छोटा केला आणि लोहा तालुका मोठा केला आणि थोड्या अंतराने या ठिकाणी रोजगाराची समस्या सोडवलेली नाही। कोणत्याही आमदारांना काही रोजगार भेटा म्हणून कोणता कारखाना आला नाही, कोणतं रोजगारासाठी कोणतं किती लोक बेकार आहेत याच्यावर कोणी विचार केलेला नाही। आणि त्याच्यावर शंकरांच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की कंधारची बाजारपेठ होती, ती उद्ध्वस्त करण्याचे काम या शंकरांच्या काळामध्ये झालेलं होतं। हे आजपर्यंत 12 वर्ष झालेले आहेत। आज कंधारला पाहिजे तर पुण्या खेडे पालित हे गाव आहे असं वाटतं, बाहेरून जर 10-15 वर्षात झालं तर माणूस झालं तर हे कंधारची गावच नाही। या ठिकाणी सगळे पाणी आहे, जे की पाणी एकही कुठं दुकान नाही दुसरीकडे तालुका, पण आपल्या इथं पाणी गेल्याला नाही। आम्ही कंधारचे व्यापारी हे कोर्ट सांगतो मी तुम्हाला, आम्ही सगळे व्यापारी सगळ्या आमदार
12 ते 14 वर्ष होत आलेल्या आमच्या महाराष्ट्राची समस्या अजून मिटलेली नव्हती. सगळ्याला भेटून झाल्याच्या नंतर आम्ही म्हणून साहेबांकडे गेलो. आमच्या खासदार त्यांनी आश्वासन दिलं की मी अगोदर अभ्यास करतो आणि भेटून काढतो. मित्रो, आपल्याला माहिती सांग की ही जे कांद्याची बाजारपेठ होती ठीक आहे. ह्या मोठा रस्ता जाऊ लागला होता हायवे मुख्य लोहा, पण ते लोहा कंदा जात होता तर राणापर्यंत कुत्र्या करून तिकडे जाणार होता मी. राणापर्यंत कुत्र्या करून शिवाच्या कुत्र्यापर्यंत मोठा हायवे जाणार होता जे गंधार करून संसार करून टाकला. आज किती व्यापारी मरून गेले, कित्येकाला अटॅक आला, कित्येकाला गाव सोडलं आणि कंधारची अवस्था म्हणजे पाणी मध्ये आलेली आहे. ती अवस्था आम्ही आमचं तुकडे घेऊन घोडे साहेबांजवळ गेलो. घोडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तुमचं काम बिलकुल करेल, परंतु नियमानुसार होईल. मित्र, तुम्हाला मी एक आनंदाची गोष्ट सांगतो की हे आमच्या महाराष्ट्राचं काम जे 12 वर्षात कोणी आमदार खासदारांनी केलं नाही ते धोंडगे साहेबांनी केलेलं आहे. आणि हे पण या आठवड्यात होणार फायनल. तुम्हाला माहित आहे हे घटनाने आपलं जनावरांचा दवाखाना केंद्राला होता. ही जागा नगरपालिकेची आहे. ही जागा नगरपालिकेची नगरपालिकेला माहित नाही ती जागा आपली आहे. यांनी सांगितलं, कलेक्टर साहेबांना भेटले, व्यापारी शिष्टमंडळाला घेऊन नांदेडला जाऊन कलेक्टर साहेबांना भेटले आणि हे सगळं सोल्युशन काढून हे कंधारला देण्याचं काम, कंधारच्या व्यापाऱ्याचं काम जे आज 12-14 वर्षापासून भूलघात पडून आहे. आता म्हणाले त्याचं काय होतं मी बघ त्याला कोण आहे, आमदार नाही, खासदार नाही, काय नाही, त्याचं काय आहे म्हणा. अरे आतापर्यंत तू नोकरी गेला होता, तू इतके तुला सत्कार केले, सगळं काही केलं बापू, मग तू कुठे गेला होता आतापर्यंत करायला. आता म्हणजे नाही मी करतो, आता करतो जेणेवर सगळं पेरलंय, सगळं झालं, आता कसं आहे कसं आहे अगोदर सगळं करू लागते, नंतर कधीच लागते का, आधार कधीच खायला जमत नाही. आणि त्याच्या पायाखालची जमीन प्रत्येकाची घसरत आहे. आता घोडे साहेबांनी जे काम केलेलं आहे मित्र, मी तुम्हाला सांगतो हे असा व्यक्ती आपल्याला प्रथम मिळत आहे. तर याची कदर करून बहुमतानं आपल्या पूर्ण ताकदीनं या नमून देण्याचं काम आपण करायला पाहिजे. आणि आपल्या शब्दांचा विकास घ्यायची चांगली संधी आलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला सरकारी विनंती करतो. दुसरीकडे बघितलं आता पण कोणी आमच्या कंधारचं काहीच केलं नाही. आज जसा आहे तसा करणार लोहा वाढून गेला आमच्या समोर. आज बघा तुम्ही लोहाच्या घरी कधी मार्केट आहे, आता एक मार्केट आहे, हे शर्मेची बाब आहे. जर हे कंधारचा विकास करू शकतात तर एका खेड्याची काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर मित्रो, मी तुम्हाला हा विनंती करतो, कुणाच्याही धूम धामाला बळी न करता पैसे अवश्य घ्या. हे पैसे आपलेच आहेत. कोणी हजारचे, काळजी नाही, बिलकुल घ्यायचं, पैसे घ्यायचं नाही असं नाही, बोलायचं नाही, बिलकुल घ्यायचं. पण मग थोडे साहेबांना तो प्रचंड मताने विजयी करा ही कळकळीची विनंती सांगून 2 शब्द सांगतो. धन्यवाद हैदरबाई. अतिशय परखड शब्दामध्ये आधीच्या आमदारांनी कशा पद्धतीची जनतेला भुलवून कंधारचा विकास खुंटवलेला आहे. धोंडे सर म्हणजे फक्त शब्द दिल्यानंतर माघार घेत नाही, अशा विकास पुरुषांना किंवा आपल्याला बदल घडवून आणायचा हे त्यांनी आपल्या विचारातून मांडलेला आहे. त्यानंतर मधुकर मुसळे धोंडे सरांचे अतिशय निष्ठावंत मावळे, त्यांना मी अशी विनंती करतो त्यांनी आपले मत या ठिकाणी व्यक्त करावे. मधुकर मुसळे. या गावचे दैवत हनुमंतराय, या कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष माननीय मंगनाळे साहेब, जनता मुख्य अध्यक्ष, जनसेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे साहेब, लोहा तालुक्याचे अध्यक्ष गोविंदजी फुंडे साहेब, कंधार तालुक्याचे अध्यक्ष पक्षांचे प्रल्हाद प्रकांड,
युवा आघाडीचे अध्यक्ष माननीय साईनाथ माळवी, आमचे शहर अध्यक्ष वैभवी नरतकर आणि या मुंडेवाडी गंगामुखी अध्यक्ष अर्जुनजी मुंडे साहेब, डॉक्टर साहेब, माझ्या सोबत आलेले अबूभाई, आताच मार्गदर्शन केलेले आमचे सैदरभाई आणि या पंचकृषीमधून उपस्थित असलेले सर्व माझे मतदार बांधव, बंधू भगिनींनो, आपण आता ज्या लोकांनी आपल्या समोर मत मांडलेलं आहे ते कुठलाही व्यक्ती हा प्रवक्ता म्हणून नाही आणि भाषण म्हणून त्यांनी बोललेच नाही, बोलले ते त्यांच्या भावना बोलले. आज आपल्या या तालुक्यामध्ये असणारा या ठिकाणी प्रत्येक आलेला प्रत्येक माणूस आलेला हा विचार करून आला आहे की आपल्याला बदल घडवायचा आणि इथं उपस्थित असणारे प्रत्येक जण बदल घडवण्यासाठी आलेले आहेत, इतिहास घडवण्यासाठी आलेले आहेत, वेगळं काहीतरी करण्यासाठी आलेले आहेत. खात्री आहे आपल्या तालुक्यातले वाडी आणि तांडे हे जवळजवळ 150च्या आसपास संख्या आहे. बहुतांश बंजारा समाज हा ऊसतोड कामगार आहे, गोंजारी समाज हा ऊसतोड कामगार आहे. बाहेर जातात 5-6 महिने, दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि ज्यावेळेस त्यांना कुठं अडचणी, कारखान्यावर अडचण होत्या, गाडीवर कुठं अडचण येत्या, त्यावेळेस पहिला फोन येतो त्यांना घेऊन देता लागतात आणि ते रात्री कधी फोन आला तरी 24 तासामध्ये त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत असे प्राध्यापक फोनवर म्हणत नाही आणि म्हणून त्यांना मला या ठिकाणी सांगायचं मित्र, नुसतं बंजारा समाजच नाहीये, मला दुसरा एक विशेष मुद्दा असा वाटतो. या आता ओबीसी समाजामध्ये जे काही कोर्टामध्ये फाईल दाखल केलेली आहे त्या कोर्टाच्या फाईलमध्ये केली माझी हटकत आणि हे सर्व हे जे समाज आहे या समाजाला आयोगानं शिफारस करताना समावेश केलेला आहे म्हणून त्याला ओघळून द्यावं आणि जे काही समाज, जे काही पूर्ण समाज जेवढ्या जाती या ओबीसी मध्ये आहेत त्यांचं पुनर्वसन करावं अशा पद्धतीची याचिका दाखल केली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व ओबीसी समाजाच्या जाती पुन्हा तपासून बघाव्या की ते येतात का आणि त्यावेळेस प्रतिभातांचं मदत येत होतं, शासनाचं मदत येत आहे, आयोगाचं मदत येत आहे, निकाल त्यांच्या बाजूला लागणार आहे त्यावेळेस थोडं नुसत्या ओबीसी समाजासाठी प्रश्न नाहीये. ही चळवळ आता आपण बघतो आरक्षण खराबचे हा मतदारांना या इलेक्शनचा होऊ शकत नाहीये पण मतासाठी करतात हा विषय वेगळा आहे. आता माझ्या बांधवांनी सांगितलं पहिल्यांदा धोंडे साहेबांनी रस्त्यावरून आरक्षण घालण्यासाठी मागलेलं आहे हे लोक सांगत नाही. विरोधाचं कार्य बघा आता प्रत्येकाला लोहरे लागले, मी तुम्ही कोण आहे असं बोललेले आहे पण प्रत्येक मतदाराची त्यांची पार्श्वभूमी बघण्याची गरज आहे. तपासून बघा त्यांच्या पार्श्वभूमीकडे, त्यांचं काम बघा. 2009 ला साहेबांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विनंतीवरून आपला लोहा विधानसभा लढवली आणि तेव्हापासून 2009 पासून लोहा आणि कंधार तालुक्याच्या मुख्य ठिकाणी त्यांचं ऑफिस चालू आहे. 15 वर्ष झालं सतत ऑफिस चालू ठेवणार त्या ठिकाणी इलेक्शनच्या प्लेटमध्ये विकासचे कार्य थाटतात आणि इलेक्शन संपले की जातात तसं नाहीये पण 15 वर्षी जी
माणूस लढलेला आहे, जो माणूस अडचणीत आहे, जो माणूस त्या कायद्यामध्ये आला, भेटला, त्यांनी प्रश्न मांडला, त्या सर्वांचे प्रश्न सोडवायचं काम 15 वर्ष यांनी केलेलं आहे. म्हणून या नेतृत्वाने करायचंय हे मला सांगितलं. मित्र, आताच्या ठिकाणी मी सांगितलं आमचा हा प्रश्न कंधार व्यापाऱ्यांचा 12 वर्षात सुद्धा नाही, पण हा प्रश्न आता सुटलेला आहे. हे जास्त सांगण्याची गरज नाही. मला अजून या ठिकाणी एक छोटस नमूद करायचंय, ते 2च मिनिटासाठी घेणार आहे. आपल्याला दुसऱ्याकडून धोका नाहीये, धोका हा आपल्याकडूनच आपल्याला होत असतो. म्हणून आपल्या माणसं आपण ओळखा. हा एक विषय मला या ठिकाणी सांगायचा आणि दुसरा विषय या ठिकाणी सांगायचा आहे की बांधवांनो, आपण बोलत नाही, बोलायला शिका. तुम्ही लोकांना बोलायला शिका, त्यांच्या मताने सांगायला शिका, कोणी साहेबांविषयी त्यांनी बोला. मीडियाचे युग आहे, मीडियाकडे लक्ष द्या लोकांना आणि त्यावेळी तुम्ही लक्ष केंद्रित करून आपला प्रचार करा. मी जास्त घेणार नाहीये. आम्ही मुंडे साहेबांना दैवत मानतो, त्याचं कारण आहे की त्यांना आम्हाला ओबीसी मध्ये टाकलं. आंबेडकरांना खूप समाज दैवत मानतो, कारण त्यांना मतापासून सोडवले. मान्य आहे, अभिमान आहे, मानायला पाहिजे, पण त्या पद्धतीने त्या वीरसाहेब लोकांनी देखील लक्षात घ्यायचंय की लिंगायत समाजाच्या 21 जाती कुठल्याच आंदोलनात जाताना ओबीसी मध्ये टाकण्याचे काम माननीय मोदी साहेबांनी केलं. आज महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पाडलेले कुठेही जा, त्या ठिकाणी संघटना, शिवसंघटना बांधली आणि ताकद केलेली आहे आणि म्हणून सर्व त्या ठिकाणी लोकांना माझी दिलेली आहे. त्या सगळ्या गोष्टीचा सर्वांनी विचार करावा आणि एक वेळेस साहेबांना आमदार करावं, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा राहावं हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भीम. धन्यवाद मंत्री साहेब. अतिशय प्रकट शब्दात आपली मांडणी मांडली आहे. त्यानंतर कंधार लोहा विधानसभेचे पक्षप्रमुख श्री हाबूभाई, विधानसभा प्रमुख श्री हाबूभाई यांना अशी विनंती करतो त्यांनी आपले मत व्यक्त करावे. आज इस कार्यकर्ता यहाँ सभी मेहमानों का प्रतिनिधित्व करता और यहाँ सेवा पार्टी के प्रदेश अध्यक्ष मनोहर घोड़े सर किसी तारीफ के मोहताज नहीं, मगर समाज में एक ऐसा वातावरण निर्माण हो गया है, चराग करे अंधेरा, हीरा अपने पास है, लोग पहले के पीछे भाग रहे हैं। क्या बात होंगे, क्या कोयले में बोला रहा है, हीरा हमारे पास है, हीरा हमारा हीरे मंदिर की सराय तो हमारा अंधेरे में चलेगी, अंधेरे में रोशनी दे सकते। पर लोगों को क्या झूठ के ऐसा बड़ा झूठ में ऐसा अविश्वास में विश्वास करने का लोगों ने जो आदत बनाई है, उसके सदा भी लोगों को मिल रही है। आमदार के बोले तो क्या, आमदार ने क्या काम है, आमदार ने क्या करना चाहिए, आमदार ने कैसे समस्या को सुलझाना चाहिए, कैसे लोगों के काम करना चाहिए। ये मनोहर घोड़े साहब से बेहतर मैं तो समझता हूँ, अभी तक जितने भी आमदार आगे गए उनसे बेहतर कोई नहीं जानता। सोचने की बात यही, तुमको मौका नहीं दिया, समाज ने मौका नहीं दिया, हमने मौका नहीं दिया, सरकार की सरकार ने उनको मौका नहीं दिया, तो भी सरकार काम रुका नहीं। सरकार अपना अंदाज है, सबका अपना स्टाइल है काम करने का। सर कोई काम करते हैं तो सर को गाजा बाजा नहीं करते, कोई ब्यावलबाजी नहीं करते। चार छोटे पोपट यानी चमचे जो रहते हैं, साफ पीता कम नशा बोलते ना, पीता कम नाटक डाले करता, वो काम बाकी चमचे करते। लेकिन सर के पास ऐसा कुछ भी नहीं। सर
अपना अपने अस्तित्व के लड़ाई लोगों के जो काम करते हैं दिखावे के लिए नहीं करते हैं, वो काम मेरे लायक है, मैं कर सकता हूँ, इसके जो सर वो के काम करते हैं। सर को दिखावा या बड़े काम करने की जरूरत नहीं। संधान लोहा के आज जितने आमदार है उसके लोग हैं, सर के साथ आगे बिठा के एक डिबेट करा दिए, अगर सर का मुकाबला करे तो मैं राजकारण से संन्यास ले लूंगा। एक भी ऐसी आएगी नहीं है। हाँ, झूठ बोले गाँव को सर को सर जीरो में आ जाएंगे, लेकिन बात सारे बड़े बात नहीं, क्योंकि जिसको पैसे दे रहे ना लोगों से व्यवहार नहीं है, बहुत अच्छी बात क्या करेंगे, अच्छा क्या बोलेंगे, 1500 1000 रुपए का रेटिंग देगा, हमारा तुम्हारा समझ क्या है, व्यवहार बढ़ाना। तो पैसे दे रहे मां खरीदना, मां पैसे देके मां देने क्या, पैसे देके और देने तुमको अच्छे बात हम क्या बोले, क्या तुमको मार्गदर्शन देंगे, क्या दायित्व बताएंगे तुम्हारा, मतदान में क्या होगा, क्या करना चाहिए। आज मैं 25-30 साल से फुटबॉल का हमारा संबंध है, मैं भी खुद के बहुत सारे लोग फुटबॉल के मैदान में, मेरा वाले साहब को जिंदगी गई फुटबॉल भारत भाई, लेकिन आज भी व्यवस्था वैसी थे जो 40 साल पहले था। नया क्या काम है फुटबॉल, जहां राजकारण ज्यादा होता है वहां वो वैसी में नहीं देती, वो फतह भाई होते तो वैसा राजकारण करता है। एक गांव एक लीडर रहा तो गोकर घुसते भी नया काम दिखेगा नहीं। हमको उमरा में जाने के बाद 40 साल पुराना वही होता, क्योंकि हम शहर में परेशान है, शहर वाले तो तुम्हारा ग्रामीण का क्या होता है, हमारे से होता है तो तुम्हारा हम अभी उद्घाटनों का दौर चालू है। अब लोगों में हरा एक बात देखें, वोट के सामने पेड़ में लोग इतने होशियार नहीं थे, गाँव का एक आदमी लीडर हुआ तो पूरे गाँव के लोग वोट डालते थे। अब हर घर में हर गली में 2 लीडर है, इसको बोलने की समझाने की जरूरत नहीं, तो हर आदमी को लग रहा है कि भाई मेरा वर्षा सुना तो मैं आगे जाना, सबके सामने मैं रहना, सबके सामने सबकी चापलूसी मैं करना, आगे आगे मैं रहना, मेरा नंबर आना, मेरे बच्चे का नंबर आना, हर आदमी की सोच है। लेकिन 20 साल पहले ऐसा नहीं था, गाँव का कोई मुखिया बोल जाए तो उसको बोलने में पूरे मोबाइल उठा देते। अब हर घर मुखिया होगा, इसके मुकाबले में सवाल ही नहीं आ रहा, जो हर आदमी को लग रहा है मैं बड़ा होना चाहिए, मेरे को आगे मौका मिलना चाहिए। मनोज जी घोड़े सर हर क्षेत्र में महाराष्ट्र में आप जो आमदार जी को जो लगता है, दो पिछले आमदार अभी तक मैं भी पिछले आमदार के साथ था, एक बार 2 बार मुझे जीत के हमने उनको वोट डाले, उनके साथ एक दिन प्रचार हो गए, दूसरे दिन वोट डाले, 2 बार घर को गए, लेकिन वहां सिलसिला ऐसा चला कि हर 8 दिन के बाद मेरे वो आमदार साहब बोलते ये काटते हैं, इनका क्या नाम है, अपन कौन, तो ऐसा लोगों ने आते लोगों को घर के भागने में चालू कर दिया, क्योंकि आमदार पहचान है लोगों मुश्किल की बात यह है कि आमदार का पहचान बोली नहीं उठता है। आमदार ने अगर लेटर दिया, हमारे बहुत 2 कार्यकर्ते हमारे बहुत आमदार के सभी कार्यकर्ते हैं, आमदार साहब से लेटर दीजिए, 5-5 बार के 10 बार के 2 लेटर दिए, मैडम ने फोन करके बोलती थी उधर नहीं, ये कार्यकर्ता को काम देना नहीं, वो काम रुक गया। अब वो कार्यकर्ता मेरे को नहीं तो आपको भाई मेरे साथ ऐसा हुआ, मैं बोला भाई तुम्हारी अपनी मर्जी है, तुम तो क्या करना है, ऐसा गधा बात करना है, लोगों को दलील करने का काम कर रहे हैं, कर रहा है। तो समाज में घोड़े सर में क्या बुराई, घोड़े सर में क्या तुम्हारा नुकसान करे, भाई शिवसेना का टिकट मिला तो शिवसेना का बाढ़ होगी क्या, आसमान तू करेगी क्या, हमारे शिवसेना का नहीं, शिवसेना का टिकट सर में मिला तो पूरे मराठे के सब काम नहीं कर, लेकिन उस टाइम में पूरे मराठे जला दो शिवसेना की सर को टिकट मिला होगी। जातिवादी है, जातिवादी हर जगह चालू है, मराठे के लोग चाहते हैं कि मराठा ही आमदार होना चाहिए, बाकी सब सदन के उठाना, लेकिन हमारे खास आदमी हमारे मराठों में भी लोग परेशान है, पूरे मराठी फंसे नहीं है, जिसके पास दारू वाले, जिसके पास ज्यादा पैसा, कोई लोग बंदा बड़े आजू बाजू है, जिंदगी आजू बाजू है, पता है कार्यकर्ता तो है कोई नहीं, जिसके पास पैसा बंदा बड़ा उनको कौन बनाता। अब यहाँ भीड़ में 5 छोड़ के बैठ जाते हैं, या जो आदमी ने उसका नाम लेता हूँ नहीं आते, तो लोगों को वाला होगा ये सब
माझ्याकडे बोलते साहेब तुमचं नाव घेतला तिला नाव घ्या. अरे कितने सुंदर फसलों में काम करेंगे तुम्हारे लिए सत्य है जो हो गया उसको माफ करो जो बीच में हम उसको दोहराना नहीं चाहते कौन क्या करा उनका हिस्सा था उनको जितना आता आइए साहब लेने वाली पार्टी लेने का सवाल नहीं आता वहां पे आए वाला ब्याज पीछे है यहाँ वैसा नहीं आंदोलन की सेवा है आपको सेवा करना पड़ेगा 100 काम सेवा के करे तो 10 काम तुम्हारे बनते लेकिन वहां 100 काम पूरे परसेंट के बड़े बड़े गुंडे अपने तो भी नहीं करेंगे हमारे जैसा सेवा में जाकर काम करने को दिया 2 बार गया 3 बार गया 4 बार गया 5 बार पैसा लगा के आपको अपनी रोजी को अपनी कॉमेडी लगा सकता वहां जाके कोई फायदा नहीं है क्योंकि आ रहे लोगों को पैसे टक्केवारी 10-15 पैसे लोगों ने ₹1,00,000 लगा के वहां पे तो हमारे से थोड़ा वहां डाल नहीं गए तो हमने रास्ता मालूम ना किया हमने निकल गया उसके बाद में भी 4.5 साल में उसी राज्य सिटी में खड़े नेता और कार्यकर्ता पैसा नहीं करता है मैं बोल रहा तुरंत नहीं कि मैं कार्यकर्ता हूँ तुम्हारा मैं कार्यकर्ता हूँ मेरा दल का नेता बचाने का तो वो क्या लेता है कि मैं रोने की क्या बताऊँ मैं विश्व का नेता था तो नेता के साथ रहने से बेहतर तुम में जागरूकता की जरूरत है तुम अपने आप में विश्वास पैदा करो हम नेक और सच्चे इंसान को वोट देंगे वो भी इसलिए दे देंगे सर की कोई 4 बात देखकर वोट नहीं देना चाहिए सबकी जो काबिल है पूरे महाराष्ट्र में आज अगर विधानसभा में अगर सबको अगर मौका मिला विधानसभा में सबसे पहले का सवाल करेंगे तो मनोज अपने दोनों कामों को मिले कि हमारे पास इतने पेंडिंग काम है कि अभी तक ये आमदार को अभी इस बात तो शायद बहुत बड़े बात करते हैं पक्का पड़े हुआ सिंधे हुआ और मैं कि तो 12 साल तक भी उन्होंने निर्देश रहे तो क्या बोलते हैं तो कुछ मालूम लेकिन ये आमदार उनकी शिकायत नहीं है यहाँ बैठ के बड़े बड़े बातें छड़ी है 4 कमरों के सामने छोटे छोटे कार्यकर्ता अरे पढ़ा के बोलने की कहा लगो अब लोग मुझे पड़े मेरी 14 करोड़ के कहाँ काम कर जाके पूछो तो मेरी वाले तो मैं पूछूंगा मैं तुम खाली रोड में काम तुम जा रहे पड़े जा रहे अभी पहले के 5 साल पहले के 5 साल के फाटे लगे वाले मशीन देख लो एक भी काम में हो अब हमने नारे थोड़ा सारा करा के नारे छोड़ो इनके कॉम्पिटिशन में बहुत अपनी होती ना राज उनका चाहिए ना आमदार लोग बोल रहे सरदार लोग बोल रहे बेटियों की क्या महाराष्ट्र के अंदर क्या समझो क्या मैडम चलो तो बिना खाना बजाते बिना साहब के वाह करते हैं अरे वाह ऐसे करो फायदा बहुत